विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला मला काही कमिटमेंट तुमच्याकडून पाहिजे. पहिली कमिटमेंट, की सर तुम्ही जे सांगाल ते करून दाखवू. एका विद्यार्थ्याने मला कमेंट केलं होतं, की "सर तुमचं शिकवलेलं मला सगळं समजतंय. पण प्लीज थोडं शिकवा." बघा, आय-एम-पी क्वेशन मी देतोय, पण त्या बिचाऱ्या मुलाचं म्हणणं काय होतं, की "सर तुम्ही शिकवल्यावर मला लगेच कळतंय. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी टीचिंग करणार आहे." तो व्हिडिओ थोडा मोठा जरी झाला, तरी तुम्हाला समजत जाणार आहे. पहिल्या 10 मिनिटात तुमच्या ते लक्षात येणार आहे. म्हणजे मला व्हिडिओ खाली तेवढे लाइक पाहिजे तर लक्षात घ्या आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नाहीये अजून, ते पहिला सबस्क्राईब करा, मित्रांनो शेअर पण करायचंय. बरं आता महत्वाचं काय? एका दिवसात म्हणजे 24 तासात प्लॅन आहे आपल्याकडे केमिस्ट्री फिनिश करायचा. प्लॅनचा सगळ्यात पहिला पार्ट आहे की सगळे लॉज, ऑल लॉज विथ न्यूमेरिकल्स. हां, म्हणजे नुसते स्टेटमेंट पाठ करून घेणार नाहीये तुमच्याकडून मी. न्यूमेरिकल्स घेणार आहे. म्हणजे युनिट कन्व्हर्जन शिकवणार आहे. मग थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे तुमच्याकडून चांगले कमेंट आलेच पाहिजेत. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओला जबरदस्त मला इन्स्पिरेशन मिळेल. चला सुरुवात करूया आपण. हो आणि सगळ्यात महत्वाची कमिटमेंट किंवा सगळ्यात महत्वाचं मला तुमच्याकडून पाहिजे कुठली गोष्ट, की डोक्यातून फिजिक्सचा विचार डिलीट करून टाका. पेपर झालाय तो आता. आता केमिस्ट्रीवर फोकस ठेवायचा. सुरुवात करूया आपण. बघा फिजिक्स नाही आता केमिस्ट्री आहे. कमी असणार आहे. डेरिव्हेशन्स कमी असणार आहेत. लॉज कमी असणार आहेत. डिस्टिंग्विश कमी असणार आहेत. डायग्राम खूप कमी असणार आहेत. अभ्यास पटकन होणारच आहे लक्षात घ्या. चला पहिला प्रश्न हेनरीज लॉ मी तुम्हाला सांगतो. तर हेनरीज लॉचं स्टेटमेंट solubility of a gas in liquid is directly proportional to pressure of the gas over the solution. स्टेटमेंट दिसतंय ते लिहायला शिकायचं. येस म्हणजे काय? सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड हे लिहिलं पाहिजे. सोल्युबिलिटी ऑफ गॅस नुसतं म्हणू नका. इन लिक्विड हे मधलं सिम्बॉल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी म्हणजे माहिती आहे की तुम्हाला काय प्रेशर. मग सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. दिस स्टेटमेंट इज रिलेटेड टू हेनरीज लॉ. आलेला आहे असा प्रश्न एमसीक्यू. बरं आता दुसरी एमसीक्यू काय आहे तुम्हाला सांगतो. ऑब्व्हियसली जर प्रपोर्शनलचं साइन काढून आपण इक्वल टू घेतलं, तर कॉन्स्टंट घ्यावा लागतो. मग इथलं कॉन्स्टंटचं नाव काय असणार आहे? हेनरीज कॉन्स्टंट सिम्बॉल कोण असणार आहे? KH इंटू पी. चला त्याचं मला युनिट पाहिजे. मग आता युनिट खरी गंमत आहे तुम्हाला सांगतो. एस, पी आणि KH चं युनिट मला पाहिजे. सोल्युबिलिटी मला सांगतो सोल्युबिलिटी म्हणजे मोल्स पर डीएम क्यूब. ओके, मोल्स पर डीएम क्यूब. आता सोल्युबिलिटीचं युनिट आहे मोल्स पर डीएम क्यूब म्हणजे डीएम रेस टू -3 येणार बरं का भावानो. +3 वरती न्यूमरेटर गेलं -3 होणार. दॅट इक्वल्स टू KH. आता उरलं कोण? प्रेशर. आता तुम्ही प्रेशरचं युनिट काय घेताय त्याच्यावर सगळं ठरतंय. समजा प्रेशर बारमध्ये दिलंय. KH युनिट काढताना समजा प्रेशर कशात दिलंय? बारमध्ये. तर हे बार इकडे खाली येणार ना. मग KH युनिट काय येणार आहे सांगा? मोल्स पर डीएम क्यूब आणि बार इन्व्हर्स येणार. जर प्रेशर ॲटमॉस्फेरिक मध्ये दिलं, तर इथं ॲटमॉस्फेरिक इन्व्हर्स येणार. म्हणजे KH चं युनिट तुमच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे चला, लॉचं स्टेटमेंट तुमच्या लक्षात आलं. तुमचं युनिट लक्षात आलं. आता सगळ्यात मोठी गंमत तुम्हाला सांगतो. गंमत काय? मला विचारलंय सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटीचं युनिट फिक्स आहे. मोल्स पर डीएम क्यूब. मोल्स पर ह्याला मोल डीएम रेस टू -3 असं वाचायचं नाही बरं का. मोल्स पर डीएम क्यूबच वाचायचं आपल्याला. पण सगळ्यात इम्पोर्टंट प्रेशर मला ॲटमॉस्फेरिक मध्ये दिलंय आणि KH मध्ये बार इन्व्हर्स दिलंय. तर डायरेक्टली दोघांचा प्रॉडक्ट होणार नाही सोल्युबिलिटी काढताना. बघा पहिलंच न्यूमेरिकल नीट लक्ष द्या. solubility of a nitrogen gas in water at 1 bar. चला प्रेशर दिलंय 1 बार ओके आणि सोल्युबिलिटी दिले 6.85 इंटू 10⁻⁴ मोल्स पर डीएम क्यूब. डीएम क्यूब म्हणजे लिटर असतं त्यामुळे मोल्स पर लिटर लिहू शकता किंवा लिटर इन्व्हर्स लिहू शकता. विचारलंय काय हेनरीज लॉ कॉन्स्टंट. कॉन्स्टंट विचारला असेल तर काय प्रॉब्लेम नाही बाळांनो. कॉन्स्टंट विचारला असेल तर काहीही इश्यू येणार नाही हे लक्षात घ्या. सिरियसली कारण कॉन्स्टंट काढायचं आपल्याला. बघा मग एस इक्वल्स टू फॉर्म्युला काय येणार? KH इंटू पी. सोल्युबिलिटीची व्हॅल्यू किती आहे? 6.85 इंटू 10⁻⁴ डिवाइड बाय प्रेशर किती आहे? 1 बार. अरे 1 न डिवाइड करायचंय भावानो. मग किती सोपं आहे. हेच येणार आन्सर 6.85 पण थांबा. सोल्युबिलिटी हेनरीज लॉ कॉन्स्टंटच्या युनिटमध्ये मोल्स पर डीएम क्यूब फिक्स असणार आहे. पण प्रेशर कशात घेतलंय? बार. तर इथं येणार बार इन्व्हर्स.
इथं काय येणार आहे? बार इन्व्हर्स हे लक्षात घ्या. ओके. पहिला क्वेश्चन क्लिअर झाला कुठला? ए. दुसरा विचारलाय मोलॅरिटी म्हणजे सोल्युबिलिटीज विचारलंय लक्षात घ्या. जेव्हा प्रेशर किती दिलंय? ओके. आता सोपं आहे. प्रेशर बार मध्ये दिलंय. केएच मध्ये पण बार आहे. हा कॉन्स्टंट वापरा. मग त्यांनी तुम्हाला बी मध्ये विचारले सोल्युबिलिटी. फॉर्म्युला येणार आहे केएच इंटू पी. फॉर्म्युला काय येणार आहे? केएच इंटू पी हे लक्षात घ्या. केएच हीच व्हॅल्यू वापरा आणि प्रेशर 0.75 वर दिले. पुट करा. सॉल्व्ह होईल. थांबा ना. मी तुम्हाला काय सांगतोय सीईटीतला प्रश्न बघा ना. सीईटीत आलेला प्रश्न बघा 2025 ला कॅल्क्युलेट द सोल्युबिलिटी विचारले. मग सोल्युबिलिटी काढण्यासाठी केएच ला पी ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. केएच कोण आहे? हेनरीज लॉ कॉन्स्टंट. त्याच्यामध्ये जे प्रेशर युनिट असेल आर इन्व्हर्स वगैरे या प्रेशरचं पण तेच युनिट पाहिजे तर डायरेक्ट प्रोडक्ट करायचा. काय दिलंय बघा. प्रेशर दिलंय ऍटमॉस्फेरिक मध्ये. ओके. आणि हेनरीज लॉ कॉन्स्टंट मध्ये सुद्धा ऍटमॉस्फेरिक इन्व्हर्सच आहे. म्हणजे तुम्हाला केएच कोण आहे? 6.8 इंटू 10⁻⁻⁴. प्रेशर किती आहे? 0.8. दोघांचा प्रॉडक्ट फक्त करायचंय रे. दोघांचा प्रॉडक्ट. 6×8 = 48 आणि 5 बघा हे आन्सर आहे ना. ओके. 88 64 म्हणायचं तुम्हाला. 48 60 बरोबर. हे आन्सर येतंय बाळांनो, येतंय. येतंय. मग किती सोपं आहे. मग हेनरीज लॉ कॉन्स्टंट वरती एवढे प्रश्न परीक्षेत आलेले आहेत. हेनरीज लॉ कॉन्स्टंट वरती एवढे प्रश्न परीक्षेत आलेत. ऍक्च्युली ना सांगतो तुम्हाला. काय की हा जो टॉपिक आहे कुठला आपला सोल्युशन म्हणूया आपण. ठीक आहे. सोल्युशन टॉपिक मध्ये जे पहिलंच होतं म्हणूया आपण हेनरीज लॉ कॉन्स्टंट. ओके. आता याच्यामध्ये मला जाणून बुजून ना हे न्यूमेरिकल घ्यायचंय बरं का बाळांनो. सिरियसली लक्ष द्या. घेतलंच पाहिजे. हे न्यूमेरिकल घेतलंच पाहिजे. एवढंच घेऊया आपण. ठीक आहे. लक्ष द्या. ओके. या तसं ठेवूया आपण. आता खरी गंमत आहे. आता खरी गंमत आहे. व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट इथं आहे. बघ मला हेनरीज लॉ जमला ना बाळांनो. काय सांगा एस प्रोपोर्शनल टू पी ना. कॉन्स्टंट कोण आहे? केएच आणि काळजी कुठे घ्यायची? केएच आणि पीचं युनिट बरोबर आहे. चला आता इथं काय दिलं बघूया आपण. काय दिलंय? हेनरीज लॉ कॉन्स्टंट इज म्हणजे केएच दिलाय बरं का बाळांनो. केएचचं युनिट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं बरं का बाळांनो. मोल तर येतच. लिटर इन्व्हर्स किंवा डीएम क्यूब लिहिलं तर चालतंय. येतच. आता दिलंय काय बघा बार इन्व्हर्स. मग जर आता केएचच्या युनिटमध्ये बार इन्व्हर्स असेल तर प्रेशर मला बार मध्येच पाहिजे. तर प्रेशर तर एवढं दिलंय. झाली का गंमत. मिलीमीटर ऑफ एचजी. मग आता विचारलंय कोण? सॉल्युबिलिटी विचारलंय. सॉल्युबिलिटीचा प्रोडक्ट काय? केएच इंटू पी. सॉल्युबिलिटीचा प्रोडक्ट काय? केएच इंटू पी. नाही करून चालणार. इथं बार आणि इथं मिलीमीटर नाहीच चालणार. मग आता करायचंय कसं बघा नीट लक्ष द्या. पहिली गोष्ट मिलीमीटरला तुम्ही 760 ने डिव्हाइड केलं की ते ऍटमॉस्फेरिक मध्ये होतं. कन्वर्ट होतं. कशामध्ये? ऍटमॉस्फेरिक. चला. 13/17. ऍटमॉस्फेरिक 1 ऍटमॉस्फेरिकची व्हॅल्यू किती असते? इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे बघा मी मिलीमीटरला पहिला ऍटमॉस्फेरिक मध्ये कन्वर्ट केलं. कसं केलं? 760 ने डिव्हाइड करून. झालं ऍटमॉस्फेरिक. 1 ऍटमॉस्फेरिक ने याला मल्टिप्लाय करा. एसआय मध्ये कन्वर्ट झालं. पण मला पाहिजे कशात? बार. एक बार म्हणजे 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतात. म्हणजे याच्या ऐवजी मी बार लिहू शकतो. म्हणजे मी 13 ला 76 ने डिव्हाइड करायचं आणि 1.013 ने मल्टिप्लाय करायचं. बार मध्ये कन्वर्ट होणार. मग या प्रेशरला यानं मल्टिप्लाय करायचं. मिळणार सोल्युबिलिटी. लिहून घ्या, लिहून घ्या. पुस्तकातले न्यूमेरिकल ॲज इट इज येतात. हेच येणार परीक्षेत आलं तर. व्हॅल्यू चेंज होणारच नाहीये. झाले तर चांगले होतील. आता कळालं का सांगा? वर्षभर मुलांना हे कळतच नाही काय केलंय ते. आता गंमत परत रिपीट करतोय. लक्ष द्या तुमच्यासाठी मी परत रिपीट करतोय. आता मार्कर युज करणं बघा. 1 मोठं करूया की मग झूम करूया. 130 ला 760 ने डिव्हाइड करा. ऍटमॉस्फेरिक मध्ये कन्वर्ट होईल. त्याला 1.013 इंटू 10⁵ ने मल्टिप्लाय करा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पण त्यांनी ते 10⁵ लिहिलंच नाहीये. डायरेक्टली त्याला बार मध्ये कन्वर्ट केलंय. बरं हे का करायचंय कन्वर्ट? कळालं ना तुम्हाला? मग एक काम करा ना. सीईटीचे प्रश्न पण ट्राय. नको, आता नको. नको, नको आणि नको. बरं काय प्लॅन आहे का मॅथ्स वगैरे करायचा? मॅथ्सला 2 दिवस सुट्टी आहे ना. केमिस्ट्रीला 1 दिवस सुट्टी आहे. त्यात थोडं मॅथ्स करायचं प्लॅन असेल काही नाही ना? चुकीचं कुठलाच प्लॅन करायचा नाहीये लक्षात घ्या. बरं. मोजून मी तुमची घेतली 10 मिनिटं. पहिला लॉ कंप्लीट झाला. पण या 10 मिनिटात मी थोडीशी बडबड वगैरे केली होती त्यामुळे टाईम गेला होता. आता बास फास्ट करूया आपण. हा आहे राउल्ट्स लॉ. कुठला लॉ आहे? राउल्ट्स लॉ. तर मग हे जे पार्शियल प्रेशर तुम्हाला हे जे दिसते तेच लिहायचं आहे. पार्शियल वेपर प्रेशर बघा अकॉर्डिंग टू राउल्ट्स लॉ partial vapor pressure is given by product of vapor pressure of pure component multiply by its mole fraction. Simple.
एकदम, एकदम सिंपल स्टेटमेंट आहे लक्षात घ्या. एकदम सिंपल स्टेटमेंट आहे. ओके. तुमच्या लक्षात आलंय? म्हणजे बघा मी तुम्हाला काय शिकवायला लागलोय, जे दिसतंय ते लिहायचं आहे. पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी कॉम्पोनंट इज इक्वल्स टू प्रॉडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ इट्स प्युअर कॉम्पोनंट. ओके. इथं एनी आणि इथं प्युअर मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन. आता मोल फ्रॅक्शन म्हणजे काय? हे बघा X1 हे मोल फ्रॅक्शन ते काढताना N1 वरती येणार. ज्याचं मोल फ्रॅक्शन काढायचंय त्याचे मोल वरती, खाली टोटल नंबर ऑफ मोल्स येणार. X2 काढायचं आहे. 1 मायनस X1 करायचं असतं बाळांनो, कारण दोघांची ॲडिशन काय असते? 1. पण तरी X2 पहिला काढायचंय मला. पहिला X2 काढायचंय. वरती N2 येणार. N1 प्लस N2. मग चला, राऊट्स लॉला जास्त वेळ घालवायचा नाहीये. डायरेक्टली न्यूमेरिकल लक्षात घ्या. बघा प्युअर लिक्विड म्हणजे पीए नॉट ची व्हॅल्यू दिले 450 मिलीमीटर ऑफ Hg. पीबी नॉट ची व्हॅल्यू दिले. हे आले बरं का परीक्षेत, हे आलेलं PYQI लक्षात घ्या. फाइंड द कॉम्पोजिशन ऑफ लिक्विड अँड वेपर इफ टोटल वेपर प्रेशर इज 600 मिलीमीटर. ओके. अरे मोल फ्रॅक्शन्स विचारलेत. फाइंड द कंपोजिशन म्हणजे म्हणलं ना, मोल फ्रॅक्शन्स विचारले त्यांनी, लक्षात घ्या. करून दाखवतो. टोटल म्हणजे पीए प्लस पीबी येणार बाळांनो. मग टोटल म्हणजे पीए म्हणजे कोण? राऊल्ट्स लॉ आठवा. वेपर प्रेशर ऑफ एनी कॉम्पोनंट इज इक्वल्स टू वेपर प्रेशर ऑफ इट्स प्युअर कॉम्पोनंट मल्टिप्लाय बाय मोल फ्रॅक्शन. वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट मल्टिप्लायड बाय मोल फ्रॅक्शन. चला व्हॅल्यू पुट करा. व्हॅल्यू पुट करा ना, हे तुम्ही सॉल्व्ह करायचं बरं का बाळांनो. पुस्तकात सॉल्व्ह करून दिले तुम्ही करा. ते टोटल किती? 600. इथं 600 टाका. एच व्हॅल्यू 450 टाका. इथं 700 टाका. एक्सबी लिहू नका. एक्सबी लिहू नका. नेक्स्ट स्टेप मध्ये ना XB च्या ऐवजी 1 मायनस एक्स लिहा. संपलं, फिनिश. एक्स ए दोघांची ऍडिशन 1 असते. मग इथं आता मला सांगा, पीटी माहितीये का? आहे. पीए नॉट माहितीये. पीबी नॉट माहितीये. एक्स माहित नाही. एक्सबी पण माहित नाही. पण XB च्या ऐवजी हे टाकलं, एकच अननोन उरला XA. मग त्या XA ची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल, लक्षात घ्या बाळांनो. बरं हे झालं कुठलं? लिक्विड मध्ये. आणि वेपर मध्ये पण आहे ना. मग वेपर मध्ये कसं करायचं? वेपर मध्ये कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेस पुस्तकात बघा वाय सिम्बॉल नक्कीच वापरला असेल बरं का. म्हणजे तुमच्या लक्षात येतं का बघा. नीट बघा, मी समजावून सांगतो. हे जे वाय आहे ना, ते वेपरसाठी आहे. आणि पी आहे ते टोटल आहे बरं का. म्हणजे तुम्हाला सांगू का, असा फॉर्म्युला तुमचा आहे, की पीए इक्वल्स टू YA आणि टोटल. पीबी इक्वल्स टू YB आणि टोटल. आता मी सांगतो, लक्षात घ्या. आपल्याला काय करायचं आहे? ह्याचा वापर केला. आता पीए पीए मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. ऍक्च्युअली बरं का, आता तुम्हाला मी क्लिअरली सांगतो बरं का. पीए म्हणजे कोण? पीए नॉट एक्सए. ओके. आणि पीटी म्हणजे दोघांची काय ऍडिशन. त्यातलं पीए नॉट माहिती आहे, एक्सए माहिती आहे. मग ती व्हॅल्यू इथं पुट करा. आणि पीटी माहिती आहे, इंटूचा अपॉन करा, वाय ए मिळणार. मग वायबी कसं काढणार? 1 मायनस वाय ए. आता तुम्हाला वाटेल सर नाही कळालं, हे नाही कळालं, तर सोडवून देतो. सोडवून देतो. टेन्शन घेऊ नका. पीटी टोटल किती आहे? 600. दॅट इक्वल्स टू पीए नॉट किती आहे? 450 एक्सए. 1 मायनस एक्सए आणि पीबी नॉट किती आहे? 700. मग कसं करायचं? हे 600 तसंच, हे 450 एक्सए तसंच. 700 ला मल्टिप्लाय करा. 700 मायनस 700 एक्सए. मायनसचं प्लस करा, प्लसचं मायनस करा, प्लसचं मायनस करा आणि सॉल्व्ह करून मग एक्सची व्हॅल्यू मिळणार. बरं, दुसरं तुमचा डाऊट होता ना, तर सांगतो. लक्ष द्या. समजून घेण्याचा प्रयत्न करा. इथं वाय होतं आणि इथं टोटल होतं. बरोबर आहे. मग पीए वाय. पीए नॉट ची व्हॅल्यू, पीए ची व्हॅल्यू पुट करायची. पीए नॉट XA दॅट इक्वल्स टू YA इंटू पीटी. आता कळालं का बघा. पीए नॉट किती दिलं होतं तुम्हाला? 450. XA तुम्ही फाइंड आउट केलं होतं इथं प्लस मायनस करून. सिंपल प्लस मायनस करून. टोटल न डिवाइड करा. टोटल किती आहे रे? 600 न डिवाइड करा. म्हणजे तुम्हाला YA मिळणार. आणि 1 मधून YA मायनस करा. YB मिळणार. मग राऊट्स लॉ पण सोपा आहे. हे बघा. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे बरं का, इक्वल्स टू मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्यूट इन द सोल्युशन. हे एक लक्षात ठेवा. बरं काय? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इक्वल्स टू मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्यूट इन द सोल्युशन. बरं, याच्यावर बेस्ट न्यूमेरिकल मी तुम्हाला फक्त सांगतोय का, ते नीट लक्ष द्या. शांतपणे बघा. माझा फॉर्म्युला असा आहे, P1 नॉट मायनस P1 अपॉन P1 नॉट दॅट इक्वल्स टू, नीट लक्ष द्या बरं का, समजून घ्या. M1 W2 अपॉन M2 W1. M1 पासून सुरुवात करा. W2 लिहा.
M2 काय आता वरती M1 म्हणल्यावर खाली M2 येणार आणि इंटू W1. आता समजून घ्या हे P1 नॉट म्हणजे जास्त असतं, P1 म्हणजे कमी होतं. या दोघांमध्ये जास्त व्हॅल्यू कोणाची आहे सांगा ही. तर ती P1 नॉटची व्हॅल्यू आहे. P ची कमी असणार आहे. ओके. खाली 31.8 येणार आहे. आता इथं सॉल्व्हंट कोण आहे बघा वॉटर. त्याचं मोलार मास 18 येणार. लक्षात घ्या. W2 म्हणजे गिव्हन मास. गिव्हन मास किती आहे? 394. हे कळालं पाहिजे तुम्हाला. मोलार मास ऑफ सोल्यूट काढायचं आहे म्हणजे M2. वॉटरचं मास किती घेतलंय? 622 ग्रॅम म्हणजे हे इथं येणार. आता समजून घ्या मी काय सांगतोय. M1, W1 हे जे असणार आहे ते सॉल्व्हंटसाठी आणि M2 आणि W2 हे जे वापरायचे आहे ते सोल्यूट असणार आहे. मग बघा अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिसॉल्विंग एवढं सोल्यूट आहे. म्हणजे ते W2 आहे. त्याचं मला काढायचं आहे म्हणजे M2 काढायचं आहे. म्हणजे हाच डाटा मी तुम्हाला हे ॲज अ होमवर्क देतोय. याच्यात पण नीट बघा. सॉल्यूटचं मास दिलंय W2. बेन्झीन हा सॉल्व्हंट आहे W1. वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन म्हणजे P1. मग P1 नॉट नक्की जास्त असणार आहे 640 आणि हे 600. सगळ्या व्हॅल्यू मिळाल्या. सॉल्व्हंट कोण आहे? बेन्झीन. मग त्याचं मोलार मास मला माहिती आहे. मोलार मास बेन्झीनचं C6H6 काढा. कार्बनचा 72 78 येणार. M1 78 येणार. M2 तुम्हाला विचारलंय. बाळांनो हा लॉ राऊट्स लॉ पण फिनिश. पहिल्या टॉपिक मध्ये एवढेच लॉ आहेत. आता ओसवाल्ड डायल्युशन लॉ ऐका. मी तुम्हाला काय सांगतोय. तुमच्या सगळ्यांसाठी आपल्या चॅनल वरती तर आहेच. पण आपलं सह्याद्री ट्युटोरियल हे ॲप आहे. तुम्ही पटकन डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक बघा बरं का. किंवा माझ्या जुन्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी त्याचा स्कॅनर दिलाय बरं का. क्यूआर कोड स्कॅनर काही म्हणा. क्यूआर कोड नको म्हणाला. स्कॅनर म्हणूया आपण काही. ॲप डाउनलोड करा. ॲप वरती व्हिजन बॅचवर जायचं. बघा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ॲप वरती हे सांगायला लागते. मुलं पुन्हा फोन करून सापडत नाही, सापडत नाही. व्हिजन बॅच. व्हिजन बॅचच्या संघर्ष बॅचमध्ये. संघर्ष बॅचमध्ये केमिस्ट्रीचं फोल्डर. संघर्ष बॅचमध्ये केमिस्ट्रीचं फोल्डर. केमिस्ट्रीच्या फोल्डरमध्ये पहिलंच फोल्डर आहे. ऑल डेरिव्हेशन. फक्त 49 मिनिटाचं. ओसवाल्ड डायल्युशन लॉ सुद्धा घेतलेलं आहे. बरं. काय ओसवाल्ड डायल्युशन लॉ? की Ka म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 9 इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी. मग Kb सुद्धा अल्फा स्क्वेअर सी. ओके. याचा अर्थ अल्फा स्क्वेअर इक्वल्स टू Ka अपॉन सी. मग अल्फा इक्वल्स टू के रूट मध्ये जाऊ दे लक्षात घ्या Ka अपॉन रूट सी. म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन इज डायरेक्टली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट व्हॉल्यूम सुद्धा येतो. म्हणजे स्टेटमेंट करा मला मेन स्टेटमेंट तुमची पाठ होणार डायरेक्टली इन्व्हर्सली. गंमत सांगू का तुम्हाला मी आता कुठल्या वर्षी आलाय ते बघत बसलो नाहीये. तुम्हाला सांगतो हे फॉर्म्युले विचारतात. हे फॉर्म्युले विचारलेत. मग कसं येणार आहे सांगतो असं येणार. Ka अपॉन सी रूट मध्ये दॅट इक्वल्स टू अल्फा. ट्रू आहे. ट्रू आहे लक्षात घ्या. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू असं विचारतात. मग त्या 4 ऑप्शन मध्ये एक फॉर्म्युला चुकीचा असतो हे लक्षात घ्या. ओके. चला मग ओसवाल्ड डायल्युशन लॉचं न्यूमेरिकल घेतलं पाहिजे बरं का. घेतलंच पाहिजे. ऐका. जे काही पर्सेंटेज मध्ये दिलेलं असतं ते अल्फा. याचा वापर तुम्हाला पीएच, पीओएच ला होणार आहे. पर्सेंटेज मध्ये दिले ती अल्फाची व्हॅल्यू किती आहे 0.05%. तर ऐका पर्सेंटेज म्हणजे 100 न डिवाइड करायचं. पॉइंट काढण्यासाठी अजून 2 झिरो वाढले. हे ऑलरेडी 2 होतेच आणि अजून 2 वाढले. 4 झिरो वर गेल्यावर 10⁻⁻4 होणार ही झाली अल्फाची व्हॅल्यू. कॉन्सन्ट्रेशन दिलंय 0.02 मोलर म्हणजे 2 इंटू 10⁻⁻2 मोलर. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड विचारलंय. अरे के इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी. अल्फाची व्हॅल्यू 5 इंटू 10⁻⁻4 चा स्क्वेअर करायचा आहे. काही लॉग टेबलची गरज नाहीये. 5 चा स्क्वेअर 25 होणार पण -4 चा स्क्वेअर 16 नाही होणार. मल्टिप्लिकेशन 10⁻⁻8 होणार. हे -2 म्हणजे -10 कडे जाणार. 5 दुनी 10 म्हणजे सॉल्व्ह होतोय प्रॉब्लेम. मग तुमच्या लक्षात काय घेतलं? पर्सेंटेज म्हणले की अल्फाची व्हॅल्यू. पर्सेंटेज म्हणलं की कोणाची व्हॅल्यू? अल्फाची आणि मोलार म्हणलं की कॉन्सन्ट्रेशन. मोलार म्हणलं की कॉन्सन्ट्रेशन आणि हे दिलंय डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे के दिलंय का केबी? केबी दिलाय. मग केबी दिलंय, सी दिलंय. विचारलं असणार आहे अल्फा डिग्री ऑफ डिसोसिएशन विचारलंय. मग अल्फाचा फॉर्म्युला लिहायचा नाही. हा लिहायचा केबी इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी. मग रूट मध्ये केबीला सी न डिवाइड करायचं. कशाची व्हॅल्यू मिळणार? अल्फाची. आता पुन्हा काय करायचं? आपलं ऍप डाउनलोड करायचं. करायचंच आणि करायचंच.
आणि त्या ऍपमध्ये फिनिक्स बॅच बघायची नवीन मुलांसाठी. एक्स्ट्रॉर्डनरी बॅच आहे आणि त्या बॅचमध्ये लॉग कॅल्क्युलेशन ऍट एनी कॉस्ट बघायचंय. मी तुम्हाला सांगतो का बघायचंय? कारण इथं जे रूट काढायला लागतोय तिथं मी शिकवलंय. मी तिथं अँटीलॉग, लॉग सगळं शिकवलंय पीएचपी साठी. 5 सगळे लॉगचे व्हिडिओ बघत बसू नका. पहिल्या व्हिडिओत मी साइन, कॉस, टॅन इन्व्हर्स शिकवले जे फिजिक्सला लागतं, इथं नाही. तुम्ही पीएच ची न्यूमेरिकल शोधा. दुसराच व्हिडिओ असेल. दुसराच असेल. 10 मिनिटाच्या व्हिडिओचं सगळं लॉग तुमचं परफेक्ट होणार असेल, तर का नाही बघायचं? का नाही बघायचं लक्षात घ्या. तुम्हाला बघावंच लागेल. बघा, सांगत नाही आता. पर्सेंटेज म्हणजे अल्फाची व्हॅल्यू दिले. ये म्हणजे सी दिलंय. मग काय काढणार? के मग के इक्वल्स टू अल्फा 1 स्क्वेअर सी1 म्हणजे याला अल्फा 1 सी1 म्हणूया. सी2 दिलंय आणि अल्फा 2 विचारलंय. बरोबर आहे. मग तुम्ही काय लिहिणार? के चा फॉर्म्युला. आता पहिले तुम्ही पहिल्या स्टेपमध्ये अल्फा दिलंय, सी1 दिलंय. अल्फा 1 दिलंय, कुठे आहे? अल्फा 1 इथं दिलंय. सी इथं दिलंय, सी1. के काढलं. पुन्हा हा फॉर्म्युला वापरायचा. किंवा मी काय म्हणतो कळतंय का बघा? इक्वेशन 1, 2 म्हणा. फ्रॉम 1 and 2 दोघांना कम्पेअर करा, व्हॅल्यू पुट करा, संपलं. मिळणारच. मतलब ओसवाल्ड डायल्युशन लॉचे विचारच करायचा नाही. हे बी तसंच मोल्स पर डीएम क्यूब म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन दिलंय. के दिलाय. आता कॉन्सन्ट्रेशन आणि के दिलंय तर ऑब्व्हियसली अल्फा विचारला असणार आहे की नाही? नाही बाळांनो. H3O प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन विचारलंय. पण थांबा. पहिला स्टेप 1 के इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर म्हणजे रूट मध्ये के ला सी न डिवाइड करा, अल्फाची व्हॅल्यू काढा आणि सांगतो OH असू दे नाही तर H3O प्लस असू दे, फॉर्म्युला अल्फा इंटू सी आहे. अल्फा इंटू सी आलं का ध्यानात? नाही ना? मग आता इकडं बघायचं. इकडं बघायचं. नीट लक्ष द्यायचंय सांगतो. आणि म्हणून तर सीईटीतला प्रश्न आहे हा. सीईटीतले एमसीक्यूज आहे. सीईटीतली. आता कसं करतोय बघा. आणि यासाठी आपला क्रॅश कोर्स पण प्रचंड इम्पॉर्टंट आहे. चला के ला सी न मल्टिप्लाय करा. इकडं पण सी न मल्टिप्लाय करा. ओके. स्क्वेअर रूट काढा. सी इंटू के दॅट इक्वल्स टू अल्फा सी म्हणा. बट अल्फा सी म्हणजे हाच की. मिळालं की कशाला 2-2 स्टेप करायच्यात? टाईम मॅनेजमेंट सीईटी साठी अतिशय इम्पॉर्टंट असते लक्षात घ्या. आणि आपल्या इथे तुमचं ते होणारच आहे. मग मला सांगा, मग अल्फा सी म्हणजेच कोण? H3O प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. मग तुम्ही दिलेले व्हॅल्यू टाका के आणि सीच्या. आलं का परत स्क्वेअर रूट? बघितला का नाही लॉग टेबलचा व्हिडिओ? का नाही? बघा अगोदर आपल्या ऍपवरती लक्षात घ्या. आता सगळ्यात इम्पॉर्टंट. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. Energy can neither be created nor destroyed, but it can be converted from one form to another. Total energy of the universe remains constant. It is impossible to make ideal machine वगैरे असं काय काय स्टेटमेंट आहे ते करा. पण हे इम्पॉर्टंट आहे. चेंज इन इंटरनल एनर्जी. ऐका बरं का बाळांनो, हे भयंकर आहे बरं का लक्षात घ्या. आयसोथर्मल प्रोसेस साठी डेल्टा यू इक्वल टू 0 असतो. त्यामुळे क्यू इक्वल्स टू मायनस डब्ल्यू येणार. ओके. आयसोकोरिक साठी वर्क डन होतच नाही. डब्ल्यू इक्वल टू 0 असतं. त्यामुळे डेल्टा यू इक्वल्स टू क्यू येणार. ॲडियाबॅटिक साठी ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये क्यू इक्वल टू 0 असतं. त्यामुळे डेल्टा यू इक्वल्स टू डब्ल्यू म्हणजे डेल्टा यू इज ॲडियाबॅटिक वर्क. जेई मधला प्रश्न आहे JEE मधला की डेल्टा यू इज ॲडियाबॅटिक वर्क. बरं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. एवढं लक्षात ठेवलं तर बरं 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 होईल. पण न्यूमेरिकल अतिशय सोपं असणार आहे. तुम्ही सांगतो सिस्टीम जर हीट ऍब्सॉर्ब करत असेल तर क्यू पॉझिटिव्ह घ्यायचं. सिस्टीम मधून हीट बाहेर पडत असेल तर क्यू निगेटिव्ह घ्यायचं. पिस्टन खाली चाललाय. पिस्टन खाली चाललाय याचा अर्थ कॉम्प्रेशन वर्क डन पॉझिटिव्ह घ्यायचंय. पिस्टन वर चाललाय म्हणजे एक्सपान्शन होतंय वर्क डन निगेटिव्ह घ्यायचं बाळांनो. आता हे केमिस्ट्री आहे फिजिक्स नाही. ऐका. वर्क इज डन ऑन द सिस्टीम पॉझिटिव्ह. बाय द सिस्टीम निगेटिव्ह. वर्क इज डन बाय द सराउंडिंग पॉझिटिव्ह. द सराउंडिंग निगेटिव्ह. गोंधळायचं नाही. बाय द ऑन द. कुठं चाललाय पिस्टन? खाली चाललाय ना. मग सिस्टीमवर वर्क होतंय. कुणाकडनं होतंय? सराउंडिंग कडून. सिस्टीम सराउंडिंग कडे चाललाय. मग वर्क डन कुणाकडून होतोय? सिस्टीम कडून. मग एक्सपान्शन निगेटिव्ह, कॉम्प्रेशन पॉझिटिव्ह लक्षात घ्या. ओके. हेस लॉ मी सांगतो स्टेटमेंट वाचायचं आणि आता YouTube वरून 28 ते 30 मिनिटाचा माझा व्हिडिओ आहे. त्यात मी सगळं हेस लॉ एक्सप्लेन केलाय बरं का विथ न्यूमेरिकल बरं का. प्लीज केला पाहिजे बरं का भावनी. न्यूमेरिकल्स आलेत. मग ह्या टाइपचे न्यूमेरिकल्स आहेत ना, डिटेल घेतलेत बरं का. आता इथं घ्यायला गेलो तर मग 2 तासाचा व्हिडिओ होईल. आणि हेस लॉ ते करायचं की नाही करायचं तुम्हाला YouTube वरून सर्च करायचंय. हेस लॉ आणि सह्याद्री ट्युटोरियल्स मी तुम्हाला सांगतो. तुमचा जास्त वेळ घेत नाही बाळांनो. 1च मिनिटं फक्त बरं का. मी YouTube वरून सर्च करतोय. ओके. हेस लॉ HESS हेस लॉ आणि आपलं नाव टाकायचं सह्याद्री ट्युटोरियल्स. ओके. आणि क्लिअरली मी तुम्हाला सांगतो लगेच व्हिडिओ येतात सगळे.
ओके. 24 मिनिटाचा व्हिडिओ आहे. मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. मी माझ्या टीम बरोबर हे शेअर केलेलं आहे आणि ते तुम्हाला काय करतील त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतील. बरं होईल रे बाळांनो. 24 मिनिटं इथं घालवायला नकोत आपल्याला. आपल्याला पुढे गेलं पाहिजे. मग सेकंड लॉ पण इम्पोर्टंट आहे. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ. सेकंड लॉ स्टेटमेंट काय आहे, की टोटल एंट्रोपी ऑफ अ सिस्टम अँड सराउंडिंग इन्क्रीजेस इन अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू होते कुठल्यातरी चेंजची. मग त्यावर न्यूमेरिकल आहेत. बरं आता कोहलार्स लॉ. थांबा, थांबा. कोहलार्स लॉला भयंकर अवघड वाटतं स्टेटमेंट मुलांना, पण इथं महत्वाचं आहे. ॲट इन्फायनाईट डायल्युशन म्हणजे आपण हे असं सिम्बॉल वापरणार आहे. त्या डायल्युशनला प्रत्येक जो आयन असेल ना, त्याचं तो मायग्रेट इंडिपेंडेंटली करतो. म्हणजे सोल्युशनमध्ये माझ्याकडे 3-3 कंपाउंड आहेत. NaCl आहे. पण नाही Na+ सेपरेट Cl-. तो इंडिपेंडेंटली मायग्रेट करणार आहे ऑफ इट्स कोएन, पण कॉन्ट्रिब्यूट करतोय टोटल मोलार कंडक्टिव्हिटीला. इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ द नेचर ऑफ द आयन विथ व्हिच इट इज असोसिएटेड. स्ट्रॉंग आहे, वीक आहे, काही संबंध नाही. इंडिपेंडेंटली मायग्रेट करणार आहे. वेळ लागू दे. कोहलॉस लॉ येणार. पण त्याचं न्यूमेरिकल अतिशय सोपे आहेत. मी तुम्हाला परत सांगतो. YouTube वरून जावा तुम्ही, पण एक मिनिट लक्षात घ्या. Na मध्ये Na+ I- असणार आहे. ह्याच्यात काय असणार आहे बाळांनो? Ag+ आणि NO3- असणार आहे. ह्याच्यात काय असणार आहे सांगा बघू बाळांनो? Na+ आणि NO3- असणार आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला मोलार कुणासाठी काढायचे आहे? AgI. आता गंमत बघा. AgI साठी काढायचे आहे ना, मला Ag+ पाहिजे. I- पाहिजे. पण हे नको आहे. मग कोलास लॉ एवढा सोपा आहे. तुम्ही काय करायचं, की या दोघांच्या ॲडिशन मधून हे मायनस करायचं. म्हणजे याच्यात हे ॲड करा आणि हे काय करा? मायनस. ओव्हरऑल काय बघा Na+ ला Na+ कॅन्सल होईल. NO3 ला NO3 कॅन्सल होईल. एवढंच उरलं की तेच पाहिजे होतं. मग याची व्हॅल्यू किती होती? NaI ची 126.9. AgNO3 ची व्हॅल्यू काय होती? 133.4. याची व्हॅल्यू काय होती? 121.5. मग या दोघांच्या ॲडिशन मधून हे काय करायचंय? मायनस. तुम्हाला आन्सर मिळेल. बरं, आता हा व्हिडिओ एंड होत आलाय. संपले की लॉ एवढेच आहे. तुम्हाला सांगतो हे पण कोलाज तुम्ही कराच बरं का रे बाळांनो. हा बघा रेट लॉ. ओके. पण थांबा सुरुवात कुणी केली होती आपण? हेनरीज लॉ. कुठून आलोय आपण? रेट लॉ. मग रेट लॉ मध्ये मी तुम्हाला काम देतोय बरं का. एवढंच घेतो फक्त. हा पण रेट लॉ एक तर ए आहे म्हणा. मी तुम्हाला काम काय देतोय? कॉमेंटमध्ये मला सांगायचं याच्या युनिटचा आणि या ऑर्डरचा काही संबंध आहे का? आहे. याचं युनिट फिक्स नसतं. 0 ऑर्डरसाठी वेगळं, फर्स्ट ऑर्डरसाठी वेगळं. असे वेगळे-वेगळे युनिट आहेत. मग ते तुम्हाला करायचे आहेत. आता हे न्यूमेरिकल सांगतो. न्यूमेरिकलला परत तुम्ही ना, मी तुम्हाला सांगितलंय काय YouTube पण आहे आणि आपलं ॲप पण आहे बरं का. त्याच्यावरती बरेचसे व्हिडिओ फ्री आहेत. पण डेरिव्हेशनचा व्हिडिओ तो तिथून नंतर बघायचा आपल्याला. आता तिकडे जाऊच नका लगेच बरं का. नुसतं ठेवा तसंच. फक्त आपल्या ॲपवरून लॉ कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे आहेत. मग किती कमी लॉ आहेत? हेनरीज लॉ झालाय तुमचा. राउट्स लॉ झालाय. विथ न्यूमेरिकल झालंय तुमचं लक्षात घ्या. मग कोहलार्स लॉ आत्ता झालाय. स्टेटमेंट करावं लागेल. रेट लॉचे न्यूमेरिकल येतात लक्षात घ्या. पण युनिट युनिट पण विचारतात. युनिट पण विचारलेलं आहे. मग आता सुरुवात तर चांगली झाली आहे. मग चला पुढच्या ना मी तुम्हाला सांगतो अर्ध्या पाऊण तासात त्याची रिव्हिजन करा. नेक्स्ट व्हिडिओ लवकर तुम्हाला मिळणार आहे. पण नोटिफिकेशन येणार नाहीये लक्षात घ्या. तुम्ही अलर्ट राहा. थोड्या वेळाने तुम्ही चॅनलवर चेक करा नवीन व्हिडिओ येतोय का? किंवा हे टार्गेट कंप्लीट झालं की चेक करायचं. तो पण दुसरा व्हिडिओ नक्कीच आला असणार आहे. मग आता केलं का लाईक? केलं का व्हिडिओ लाईक? नसेल तर करा. शेअर केलं? करा. नसेल तर. आणि सबस्क्राईब तर पहिल्यांदा केलं पाहिजे तुम्ही. नसेल तर आत्ता करा. ऑल द बेस्ट.